नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। ब्राह्मण समाजाच्या प्रगतीसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ ठरेल मोलाचे, कॅप्टन आशिष दामले। शिर्डीत ब्राह्मण समाजाच्या मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चासत्र, समाज विकासासाठी महामंडळाची दिशा स्पष्ट। शिर्डी येथे महाराष्ट्र राज्य ब्राह्मण संघटना व विविध सभांच्या वतीने आयोजित चर्चासत्रात परशुराम आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी मार्गदर्शन केले। यावेळी त्यांनी सांगितले की ब्राह्मण समाजाच्या प्रगतीसाठी महामंडळ मोलाची भूमिका बजावणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्यामुळे पुण्यात महामंडळाचे कार्यालय सुरू झाले असून व्यक्तिगत कर्ज, भागीदारी व्यवसायाला सहाय्य, ब्राह्मण समाज सर्वेक्षण, पुरोहित व्यवसायास मान्यता तसेच शेती विकासासाठी आर्थिक मदत या योजनांवर आगामी काळात काम होणार आहे। कार्यक्रमात आगमन झाल्यानंतर कॅप्टन दामले यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले। दीप प्रज्वलनाने उद्घाटन झाले। या प्रसंगी अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष सुरेश मुळे, नाशिक काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास पुजारी, कोपरगाव माजी नगराध्यक्ष सौ ऐश्वर्या सातभाई तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी महंत श्री सुधीरदास पुजारी यांनी ब्राह्मण समाजाला मार्गदर्शन केले आणि शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला। चर्चासत्रादरम्यान समाजातील प्रश्नांना उत्तरे देत दामले यांनी महामंडळाचे कामकाज स्पष्ट केले। कार्यक्रमात मंगेश निसळ यांची अखिल भारतीय बहुभाषिक युवा ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। तसेच विविध मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला। चर्चासत्राचे प्रास्ताविक सुरेश मुळे यांनी केले। सूत्रसंचालन डॉक्टर सौ श्रुती धनेश्वर उपासनी व रमाकांत जोशी यांनी केले। शेवटी ब्राह्मण एकता संघ शिर्डीच्या पदाधिकाऱ्यांच्या योगदानाने कार्यक्रम यशस्वी झाला व भोजनाने समारोप झाला। कोपरगाव तालुका प्रतिनिधी एकनाथ शिंदे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।